झाला ना नवीन धंदा चालू. हे बघा हे 2 वस्तू घेतल्या आता देतो. लागतं जाता आम्ही 30-40 किलोमीटर लांब येतो. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता निघालोय मंदिर बघण्यासाठी. अजून डॅम पण बघायचे. काय रे बाबल्या सुदामा लय भाई लय टाइमपास करतात रे. 10 वाजता उठवलेलं 1 वाजलं इथंच. काय माहिती अजून किती टाइम जायचा ते. कशी वाटतं आपली ड्रेसिंग थांबा तुम्हाला दाखवतोच. कालती बुटाईटा घातल्या हो वाटतं ना जरा हटके काहीतरी. तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला माझी ड्रेसिंग दाखवतो. थांबा तू मंगले डाळत बुटा नसतील तुम्हाला दिसत गाईज. ते तिथं पण बघून घ्या. तुला पण नाही दिसणार सुदामा. चला निघतो जाण्यासाठी. ही तब्बल 1 वाजता मी नाश्ता करतो कारण की आम्हाला जरा टाईमपास झाला त्याच्यामुळे. आता नाश्ता वगैरे करून आम्ही थेट निघणार जाण्यासाठी मंदिर बघायला. 70 किलोमीटर लांब आहे. 2 तासाचा रोड आहे बाई. नाही रे आपली जी महाराष्ट्राची चव आहे ती इकडं नाही येऊ शकत बाई. महाराष्ट्र महाराष्ट्र आहे. मसाला डोसामध्ये टाकतात ते तो टाकलेला आहे. वडापाव असा आहे रे मुंबई सारखा तर नसू शकतो. वडापाव आहे आपली मुंबई. थेट आता ऑन द वे. तिथं मंदिर आहे अजून आहे. 2 तासाचा रोड आहे. रपारप कापावं लागणार तेव्हाच काहीतरी होणार. नाही तर टाईमपास होणार नसता इकडं तिकडं. अजून तिथं 3-4 स्पॉट आहेत ते बघायचे. आलेलो आहे गाईज. खूप सुंदर असा नजारा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर नजारा आहे. नुसती झाडीच झाडी. जातो आता किती टाइम लागतो म्हणजे चालत किती लांब आहे तो पण बघायला लागेल. आशिष भाई आलेला आहे पहिले इथं. जवळ आहे म्हणून आम्ही जरा चालत ना. बघू आता आतमध्ये जाऊन कसा वाटतंय तर. बघू आता निघालो इथून. मस्त की सोडा मारला. कसं काल जरा जास्तच हायपर झालं तर म्हणून जरा चिल्ड सोडा मारला. आता एकदम लेवलशी आलाय सगळा काम. आता नेटवर्क नाही तर म्हणून काही समजत नाही लोकेशन वगैरे. जेव्हा नेटवर्क येईल बाहेर येईल तेव्हा डिसाईड होईल कुठे जायचं ते. त्या मंदिरातून थेट निघालो ते डायरेक्ट आता आले इकडे मंगेशी टेम्पलवर. आपला आशिष भाई आलेला आहे पहिला इकडे 2-3 टाईम म्हणून त्यांनी सांगितलं चला बरं चांगली गोष्ट आहे मंदिरात चालूय आपण इकडे लांब येऊन. पण यायला लागतं. मग ते तर झालंच भाई यायला तर पाहिजेच. गोव्यामध्ये पण आपण मंदिरात फिरतो नाही तर काही लोक गोव्यामध्ये येऊन खूप मज्जा करतायत. काही म्हणजे मी तर देवधर्माचा दिवस मंदिरात पाय पडायलाच झाले सकाळपासून. चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे. चला दाखवतो तुम्हाला. खरोखर खूपच सुंदर मंदिर आहे. नक्कीच या गोव्याला आलं ना अजून दुसरे कुठे फिरू नका पण आपल्या मंदिरात नक्कीच एकदा या. दुसऱ्या जागेवर तर तुम्ही खूप फिरत असतात पण आपल्या मंदिराला नक्कीच एकदा व्हिजिट द्यायला येत जा. चाट खायला आलो चाट. हां मग खुशाल यकर करते डायरेक्ट घेऊन म्हणून. आता फ्रेश कापायला सांगितलं एकदम ताजा. बोललो हेल्दी पण खायलाच पाहिजे ना. नुसताच अनहेल्दी खाऊन कसा काय व्हायचा. जरा हेल्दी पण आपण खाल्लाच पाहिजे. आणि हेल्दी रास खाले म्हणून आता थोडासा हेल्दीवर लक्ष दिलं. चाललोय आता आम्ही मापसा मार्केटला. बाबल्याला काजू घ्यायचे. बघला बाबल्या किती उन्हार आहे. त्यो अंत्यांचा बाबल्या का सुदामा. आलोय मार्केटला मापसा मार्केटला काजू घ्यायला. मागच्या टायमिंग मध्ये घेतलेलं ना तिकडनंच घ्यायचे. कुठे येतो हा बा हाच सुदामानी घेतल्या. लाईट बघू लाईट
याला कसं ताई सणा द्यायला लागतं. भाई आपण कायच नाही, खुल्लम खुल्ला खाली हात आया था खाली हाती जाऊंगा. यो करशे गेले तरी 4-4 पिशव्या नेलेल्या, आता खाली असताना काय जशी नाही बोलता घरचे नको नको म्हणून हे काही काहीच नाही नेत. त्याने बोललो खाली हात आया था खाली हाती जाऊंगा असं सांगले म्हणून काहीच नाही घेतला. अरे फक्त घरातनं कपडे भरले गपचूप आणि निघले. तर आपला सबस्क्रायबर आहे, 7-8 वर्ष झाले आपल्या चॅनल म्हणजे यूट्यूबला पण आता आणि इंस्टाग्रामवर पण हे करतं. भावा खूप खूप धन्यवाद, मला आवाज दिल्याबद्दल खूप चांगला वाटला. 7 वर्ष भावाचा व्हिडिओ बघतो फक्त त्यांचा ग्रुप आहे तो रॉयल ग्रुप आणि त्याचा मोठा भाऊ काय नाव त्याचा आशू शिल्के ना, हां त्याचा मी बघतो व्हिडिओ. चालू रूमवर जातो, फ्रेश होतो आणि निघतो. गाईज फ्रेश वगैरे होऊन निघलो. तुम्हाला माझी ड्रेसिंग दाखवतो. गाईज बुटा नाही घालायची, आपल्याला फ्लेक्स करायलाच पाहिजेत. दुसरी घालतो ती लाल तर खूपच माकल्यात गाईज. ती आता घरी जाऊनच धुवावे लागणार. उद्याची ड्रेसिंग पण आहे आणि उद्या जायची आपल्याला कोकणामध्ये मावशीची काही चूल का काय बघायला. कोकणामध्ये चालू काही ड्रेसिंग पॅड बघू शकतो तुम्ही. चित्र बघा, चित्र पॅडवर चित्र काढलं. निघली आमची गॅंग पण निघली. लो आहे बीचवर. आता कुठेतरी शांत चित्तेने एक साईडला बसतो आणि काहीतरी खाऊन घेतो. पण या रेतीन काय वालून एवढं दमताना लय भयंकर. हीच मज्जा आहे, यही जीवन आहे. जेवलेलं आहे मस्तपैकी. आता जातो मस्त की टिकॉक लाईनला जरा मज्जा घेतो म्हणजे फिरतो. त्याच्यानंतर घरी, कारण की उद्या लवकर उठायचे आहे आम्हाला आणि कोकणामध्ये जायचे. त्याच्यामुळे नाही गेलो आम्ही, रूमवर आलो आहे कारण की उद्या लवकर पण उठायचे आणि लेट होईल म्हणून नाही गेलो. चला बाय बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. निघालो परतीचा प्रवास. बाय बाय गोवा. येणार लवकरच तुझ्या भेटीला पुन्हा एकदा, रागवू नकोस तू. आता जातो, नॉर्मली चाय पितो आणि त्याच्यानंतर निघतो आम्ही जायला त्या मावशीच्या काय आहे ते तिकडे. गाईज निघालो. नाश्ता पण काय बोलावा या हॉटेलवाल्यांना. आमच्या हॉटेलच्या समोरच होता. आता काय बोल नाही शकत, अन्न आहे पण सर्विस एकदम भंगार आहे. त्याच्यामुळं काळजी येऊ नका. आता चाललो घरी जातो. आधी इथं कोकणामध्ये जायचे गाईच मावशीची चूल बघण्यासाठी. लास्ट स्पीड एवढीच आहे, याची जास्त नाही वाढत. पोचलो आहे कोकणामध्ये. ही कोकणातली झाडे झुडपे खूपच चांगली आहेत. सकाळी यांची खूप चांगली असेल बाई रोजची. पोचले आता 2 मिनटं 1 मिनटावरच आहे. बघू आता तिथरचा सफर कसा काय तर सगळा. वरी आमचे झाले 4 माणसं आम्ही ऍडजस्ट केले. आमचा माणूस गेले तिकडे यार पडे ढीम ना इजन बसायचे वाटते. वायाची पलटी. मला विचारलं हे कंपल्सरी आहे का. मामा नशीब खराब असलं ते 5 घालून पण बुर वाटत. मामा बराचसा उडणार आहे मागचा. कुठला यो गोल्डन. तवा सोना एवढा महाग झाले. सगळा सोना इकडे ठेवले हवी. तवाच आपल्या देशात सोना महाग झाले. यो बीच लगेच जवळ. पॉइंट आहे काय माहिती कसला आहे. नुसता मध्ये डगर आहे बस.
एक्स्ट्रा काहीच नाही. मामा थांब ना पारशी. असं मला पण बसवलं. हो नक्कीच मजा घ्या, जीवनाला घाबरू नका. पाली पॉइंट भाई एकच नंबर, जबरदस्त, खरोखर लय बरा वाटला. आलो पण यो माणसाचा चेहरा दिसतोय मला डायरेक्ट. खतरनाक भाई, मानलो आल्याचा फायदा झाले काहीतरी. मामालाही चांगला आहे, याच बोटीने या मामाचे. मामालाही चांगला आहे. बाहेर इथं 10 मिनिटं थांबवले आम्हाला फोटो काढायला. मोरया भाई एकदम रिक्स घेऊन आतमध्ये चाललेलो आहे. ए हात बाहेर नका काढू कोणी. काय ना होणार, जीवनानं आलेल्याचा फायदा तर होईल. भाई जबरदस्त पॉइंट आहे भाई. कोणच ना इथपर्यंत आपल्याला मामाने आणली. हे बघू शकता. हा भाई साहब खतरनाक भाई, काहीतरी वाटला जीवनात. खरोखर भाई एकच नंबर नाही, जबरदस्त. अरे घाबरू नको, काय ना होणार, घाबरू नको. इथं येऊन बार देते. अरे तुझ्या बारांक तुका मागे जाणार आहे का? लय घाबरलेला. अरे मग एकट्या मग तीच ते फायदा आहे ना भाई. लय घाबरलेले, सगळं घाबरलेले. ही बघा तुम्ही म्हातारीची गुफा आणि त्या साईडला आहे म्हातारीची चूल. आता मामाला विचारलं नाव का पडलं, तर मामाला पण एवढा जास्त माहिती नाहीये. ही बघू शकता तुम्ही म्हातारीची गुफा. आता इथे मला भिजाचं काम दिसतं. ओ माय गॉड, जबरदस्त खरोखर. व्हिडिओ मध्ये आणि बघण्यान, समोरासमोर बघण्यान खूप चांगलं आहे भाई. एकच नंबर. महादेव खरोखर एकच नंबर भाई. लय मज्जा आली. पैसा वसूल शॉट आहे. भाई करला नको मासे दिसतात का तुम्हाला? फ्री मध्ये स्कुबा ड्रायव्हिंग झालेली आहे आमची इथे. कुठे गेलं? नाही गुफा आहे. दिसतात का माहिती ना? दिसतात भाई. स्कुबा ड्रायव्हिंग जबरदस्त. इतका मस्त व्ह्यू आहे इकडं. आणि विकी आणि आशू दोघं पण मस्त निवांत झोपलेत. बघा तुम्ही पण. असा झोपले तर मजनूच झाले दिवसांदिवस. याला ना भाई नवीन धंदा चालू. कसा हत्यार, 6 लाखाचा हत्या. कसा आहे हत्यार, केला का नवीन धंदा चालू. हालत लय बेकार झालती. तर वळीन उलटा पालटा मुलटा झोपलो बिपलो काय करतोशी होतं भाई. डायरेक्ट झोपलेला. अशक्तपणा पूर्ण. बरोबर ना. म्हणजे आणि लय लांब आहे. निश्चित 40 मिनिटं जायलाच लागतं. 12:30-5ला निघलेलो. आता वाजल्या कम्प्लीट 2:41. म्हणजे किती 3 तास असंच आमचं गेले. 3-4 तास. लय डेंजर. आता बघू. चूल बघली म्हातारीची चूल.
असला बाकी गर्दी होती म्हणून चूल बघायला गेलो पण चूल बघता बघता वाईट टाकलो आम्ही. लय कंटाळा झालं खरंच. आता बघू आता पुढचा प्लॅन काय. आधी बाहेर निघू दे इथून, नेटवर्क येऊ दे. आज पण खूप टाईम झाला जेवायला, कारण की तिथनंच यायला खूप टाईम झाला होता. 4 वाजले जेवायला. अजून इकडे याच साईडला गोव्यावरून फक्त 200 किलोमीटर आले असणार बस. 200 पण नाही का, 150, जास्त नाही, 150 झाले. 150 झाले. आता इथं जेवायला बसल्यावर जेवतो आणि ऑन द वे घरचा रस्ता. हे रे पापड खा. आता काय मागवले काय माहिती, यांनाच माहिती. बाबल्यानेच मागवले काहीतरी. काय मागवले बाबल्या? लॉलीपॉप मागवले, पापड मागवले, अंडे मागवले. बघू कशी ट्राय करून आले जेवायला. बघू आता कसं लागतं. काय आहे मालवणी का? मालवणी तडका. मालवणी बरोबर. त्याला एकच द्या. याची हिसकावून घ्याई. निघालो जेवून, एकदम लाईटच जेवलो, जास्त नको. कारण की आपल्याला इकडचं जरा मसाईला जमत नाही ना. आपल्याला नुसतं लागतं तिखट. यांचं नसतं तिखट, यांचा फिक्का फिक्का. तिखट बनवला तर ते नुसतं त्याच्यान ह्या मिरच्या टाकून तिखट ना. देख जातो आता, गाडी चालू तर रप्पा नेतोय ना घरी. इकडे बघू शकता तुम्ही किती चांगला नजारा आहे. कुठले बीच वाले आपण? कशेली बीच वर आले. इथं नजारा किती चांगला नजारा आहे भाई, खरंच. अजून लय भारी येईल सनसेट आल्यावर. खरोखर भाई जबरदस्त. आईला खालती उतरायला पण जागा आहे. आम्हाला इथं जायचे, इथं हे लोक आहेत तिथे, इकडनं जावं लागणार गाईच. खरोखर खूपच भारी आहे नजारा भरा. ते आमचे पंटर अजून तिकडंच लाली लिस्टिप करू लागल्यात. चल आम्ही जातो 2 जण खालती. इथं किती छान आहे, सुंदर. खरोखर लय भारी वाटतंय बघायला पण, आणि फोटो पण खूप चांगले येणार आहे गाईज आमच्या इकडे. माणसं साधी बोली भाई लय दम लागतं, पण एकच नंबर आहे खरोखर. लय चांगला आहे, पण दम एवढा भयंकर लागले. समजले लागतं. जातो आम्ही 30-40 किलोमीटर लांब येतो, पण 5 मिनिटं पण नाही तिथं. हीच तर मेन आमची चुकी आहे गाईज. आता एवढा दम लागले, पण खाली लय मजा वाटली. तरी आम्ही त्या बीच जवळ नाही गेलो. तिकडची कुठे गेला तो? या बीच जवळ चालू आता जायला गणपतीपुळेला. अजून इथनं आहे 2 तासाचा रोड, म्हणजे 50 किलोमीटर. काय माहिती आता किती वाजता पोहोचतो, आणि मंदिर उघडं आहे का ना माहिती नाही काहीच. कोकणामध्ये फिरतोय. कोकणामध्ये खूप चांगला वाटला. कोकणामध्ये लय बरं वाटतंय. योज जर सकाळी लवकर आले असतं तर आणखीन चांगलं वाटलं असतं. शुभ सकाळ वागली असते आपण कोकणामधली. पोचल्या आता गणपतीपुळेला. भाई लय टाइमपास झाला. येत लय वैतागल्या मागं काटायला घेतं करतं. काय करतं, आस्ती गाडी झालो. कमरा तुटल्या कमरा. रात्रीचा 8 वाजल्यानंतर गर्दी मजबूत आहे. बीचवर जायची का रे पवायला? का रे चल ना, पाहून येऊ. आवाज पेटली. आतमधली शूट करून नाही देत म्हणून खूप बरं वाटतं संध्याकाळच्या टायमिंगला. आता आम्ही मागच्या टायमिंगला आलो तेव्हा दुपारी आलो होतो. आता संध्याकाळी म्हणजे आता रात्री आले तर खूप चांगलं वाटतं. आम्हाला वाटलं मंदिर बंद असेल, पण नाही, चालू आहे अजून. म्हणतात तर चालू असेल 12 वाजेपर्यंत. बीचवर जाऊ किंवा नाही जाऊ ते नंतर आमचे मित्र परिवार डिसाईड करणार. पण खूप बरं वाटतंय, असं बरं वाटतंय. मग कंबर एवढी दुखते. आता त्याला बरं गाडी चालू मस्त तरी तुम्ही निवांत डायरेक्ट घरपोच. गाईज एकटाच बसलोय. हे बघा एकटाच आहे मी मस्तपैकी. असं सुकून वाटतं नाही तर एकदम लाजवाब असावाला. खूप मज्जा केली, अजून खूप मज्जा करणार. अजून नेक्स्ट ट्रिप करायची लवकरच सुदामासोबत.
हे घंट्या घेतल्या ना आशिषने कुणाला द्यायला, काय गरज आहे हा कुणाला द्यायची. हे आशिष बघू काय घेतले कला हे बघा हे 2 वस्तू घेतल्या आता देतो दोन्ही नजर नको लागाला टेन्शन नाही. कसं आहे निघालो गाईस घरच्या रस्त्याला तब्बल रातचे 3 वाजता पोहोचवणार. बाईकडे दिले आता बाईकडे चालू वैताग कंबर दुखायला लागली माझी. गाईस डिझेल एवढाच राहिले आणि पंपन 5 पंपन फिरल्यावर आम्ही कुठंच डिझेल नाही करतो. डिझेलचा रेट महाग होणार आहे. अरे पण महाग होणार आहे पण तुम्ही आम्हाला डिझेलचं द्या. आता वाजल्या 12 आणि डिझेल कुठेच नाही, फक्त एवढीच रेंज आहे आणि 20 किलोमीटर अजून लांब आहे पेट्रोल पंप. सुदामा झोपले गवशी काजू चोरून नेतील म्हणून काजूंची पिशवी घेऊनच झोपले. भेटला बाबा फायनली एकदाशी 5-6 पेट्रोल पंप या केलं तवा जाऊन कुठं भेटले. टाकून घेतो आणि आता निघतो रप्पा घरी. लय महाग होणारे डिझेल बाबा हो. स्टोरेज करून ठेवा रे. मी तर स्टोरेज करूनच ठेवलं. आताच माझा डिझेल आलेला आहे पार्सल घरी. रात्रीच्या 2:30 वाजल्यांना बाईने तवा कुठं जेवायला थांबवले. अरे बरं थांबव का आता उपाशीच घरी नेतं. ऑल रेकॉर्ड झाल्यास गोव्यावरून थेट जेवायला घरी. हे नाही थांबलेलो ना मध्ये तरी पण काय बोलायचं. गोव्याने 1 नंबर घर जेवायला लागला. वाटत ना भरला किती जेवलं तरी म्हणून घरी चालवलेलं आहे ना. मला आज जेवलेलो आहे पोट भरून म्हणजे आता कशी निवांत झोपेल. आता उद्याचा काय कार्यक्रम आहे तो सकाळ उठल्यावरच बघू कसं काय त्या जातो. काय सुदामा घरी चालला फायनली. खूप मजा केली आम्ही. आता नेक्स्ट टाइम त्याची रिक्षा घेऊन जायचे अलिबागला. थेट रिक्षान अलिबाग बघ. सुपारी गरीबी लागले काही एवढ्याचं आणले काजू म्हणून आलेलो आहे घरी. खूप चांगली ट्रिप झालेली आहे. आता घरी मस्त की सकाळीच गाडी धुतली म्हणजे समजणार ना मी कुठं गेलो होतो. आता ब्लॉग बघल्यावर समजेल. चला बाय बाय गुड नाईट. खूप थकलेलो आहे भयंकरवाला. तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.